आज आपण ऑटिझम विषयी डिस्कस करणार आहोत. तर ऑटिझम म्हणजे नक्की काय? हा एक मनोविकार असतो. हा कुठला आजार किंवा रोग नाही. बऱ्याच वेळा पेरेंट्स आम्हाला सांगतात की आमचं मूल आय कॉन्टॅक्ट देत नाही, तो त्याच्याच विश्वात असतो, तो त्याच्याच विचारात असतो, तो सगळ्यांबरोबर खेळत नाही किंवा त्याचे एक कठोर वेळापत्रक असतं, ते बदललं तर त्याला त्रास होतो. तर ह्या गोष्टी ऑटिझमच्या समावेशात येऊ शकतात. तर ह्या ऑटिझमचे कुठले सायन्स अँड सिम्पटम्स असतात जे पेरेंट्सनी लक्ष द्यायला पाहिजे? त्याला आम्ही रेड फ्लॅग्स फॉर ऑटिझम म्हणतो किंवा सॉफ्ट सायन्स म्हणतो. अगदी मूल छोटं असेल, पाळण्यात असेल, आईकडे बघत असेल 3-4 महिन्याचं मूल, तर त्यांनी डोळ्यात डोळे घालायला पाहिजे, आईच्या चेहऱ्याकडे बघून हसायला पाहिजे. पण ही मुलं तसं करत नाहीत. पाळण्यात नुसते रडत राहतात, आईने जेव्हा हात पुढे करतात तेव्हा ते येत नाहीत. ओके, जसं जसं मूल मोठं होतं तसं तसं आईवडिलांच्या लक्षात येतं की त्याचे जे संवेदनशील भावना तो व्यक्त करत नाही. फॉर एक्झाम्पल, जर त्याचे वडील ऑफिसला जात असतील, ऑफिसवर येत असेल, तर त्यांनी पटकन त्यांच्याकडे जायला पाहिजे, हे करायला पाहिजे. तर ही मूल तसं करत नाही. तो त्याच्या विश्वातच असतो, त्याच्या विश्वातच खेळत राहतो. पण हे सुद्धा पेरेंट्स आम्हाला सांगत नाहीत किंवा त्यांच्या लक्षात येत नाही. मेन पेरेंट्स ह्याच्यामुळे येतात की मूल बोलत नाही, 1.5 वर्षाचा आहे, 2 वर्षाचा आहे, एखाद दुसरा शब्द बोलतो. तर स्पीच डिसऑर्डर्स किंवा डिलेड स्पीच खूप कॉमन असतो ऑटिझममध्ये. आणि बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की ह्याला हा डेफ आहे का, हे कर्णबधीर आहे का, हा माझं गोष्ट ऐकत का नाही आहे. तर ते त्यांच्याच विश्वात असल्यामुळे खूप मोठा जरी साऊंड बाजूला आला तरी ते त्याला काही रिस्पॉन्ड करत नाही. तर मग आई वडील म्हणतात की मॅडम इज अपिअरिंग ॲज इफ इज डेफ, तो आम्हाला प्रतिसाद देत नाही. तर ह्यांची ज्या स्पीच असते ते तुटक तुटक शब्द असतात, असे लॉंग कॉन्व्हर्सेशन स्पीच नसतं. कारण लँग्वेज ही फक्त भाषा नसते, त्याच्या डोळ्याचे हावभाव, हाताचे जेस्चर्स, अशा ह्या सगळ्या गोष्टी ते कळत नाही. तर त्यांचं स्पीच जो असतो तो रिपिटेटिव्ह असतो. म्हणजे आपण जो एक शब्द म्हणतो तो परत परत तोच शब्द परत परत म्हणतो किंवा छोटे छोटे स्पीच वाक्य असतात. तर ह्या स्पीचमध्ये त्यांना बाकीच्या मुलांबरोबर कम्युनिकेट करायला पण जमत नाही. तर अशी जेव्हा पेरेंट्स आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांना एक एमचॅट क्वेश्चनेअर देतो. तर ह्या क्वेश्चनेअरमध्ये बरेचसे प्रश्न असतात. त्या प्रश्नांचं उत्तर त्यांना द्यायचं असतं की मुलांमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ऑटिझमचं. ते एक स्क्रीनिंग असतं. हे वेगवेगळ्या लेवल्सवर हे क्वेश्चन्स विचारले जातात. पहिलं आहे सोशल स्किल्स. सोशल स्किल्स म्हणजे मुलांनी सगळ्यांबरोबर एकत्र खेळायला पाहिजे. होली, दिवाळी, गणपती काहीतरी चालू असेल आणि मुलं फटाके वाजवत असेल तर त्याच्याच काम करतो, तर तसं नाही चालणार. किंवा जर तो पाळण्यात असेल आणि कोण तिकडनं जात असेल तर त्यांनी त्यांना बोलवायला पाहिजे. किंवा आता आपण काहीतरी खेळतो, सगळेजण आरती करतात आणि तो त्याचं प्राम घेतो आणि तो पुढे मागे प्राम करतो. असं त्यांना एक फॅसिनेशन फॉर व्हील्स किंवा मूव्हिंग ऑब्जेक्ट्स असतं. त्याच्यानंतर आहे त्याचे कम्युनिकेटिव्ह सिम्पटम्स. तर तो आय कॉन्टॅक्ट देत नाही आणि बऱ्याच वेळा एक डिले असतो. म्हणजे स्पीचचा जो डिले असतो तो त्याला कळत नाही की आपण त्याच्याशी बोललो, त्यांनी आपल्याला प्रतिसाद द्यायला पाहिजे किंवा खुणांनी सांगायला पाहिजे. की बऱ्याच वेळा ते बोलत तर नाहीच, नुसत्या खुणांनी वेगळंच काहीतरी सांगतात. दुसरं असतं की रिपिटेटिव्ह बिहेवियर, ज्याला आम्ही बिझार किंवा रिपिटेटिव्ह बिहेवियर म्हणतो. म्हणजे पंख्याखाली उभा राहतो आणि गोल 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 स्पिनिंग करतो किंवा नुसतं पंख्याकडे, सिलिंगकडे बघून गोल 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 बघत असतो. किंवा एक फिंगर फ्लिक्स असे करत राहतो किंवा हँड फ्लॅप्स करत राहतो. किंवा स्विच जवळ जातो आणि ऑन ऑफ स्विच करत राहतो. किंवा गाडी घेतो आणि बाकीची मुलं कशी गाडीबरोबर खेळतात की सिग्नल आला, यू टर्न करो, तसं नाही. तो व्हील्स घेतो आणि ते गोल 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 फिरत राहतो. किंवा गाड्या एका लाईनमध्ये नुसतं लावतो, असं अर्धा 1 तास तेच ऍक्टिव्हिटी करतो. तर रिपिटेटिव्ह बिझार ऍक्टिव्हिटी जे असतात हे आपल्याला रेड फ्लॅग्स असू शकतात की बाबा आपण ऑटिझम बरोबर डील तर नाही करत आहोत. पुढची गोष्ट आहे मोटर इश्यूज. ओके, तर मोटर इश्यूजमध्ये काय असतं की त्यांना डेप्थ परसेप्शनमध्ये कमतरता असते. म्हणजे आता आपण गेम खेळतोय, क्रिकेट खेळतोय, आपण फिल्डिंग करतोय, आपण कुठे उभं राहायचं की बॉल आपल्या हातात येईल, हा डेप्थ परसेप्शन त्यांना कळत नाही. किंवा ते टो वॉकिंग करतात. किंवा जिना चढायचं असेल तरी पण त्यांना कोऑर्डिनेशन बरोबर नसतं की कुठे धरायचा, कुठला पाऊल टाकायचा. किंवा ट्रायसिकल आपण 2-3 वर्षाच्या मुलांना देतो, ते त्यांना ट्रायसिकल बरोबर चालवता येत नाही. तर हे होते मोटर इश्यूज. आता अजून काही इश्यूज आहेत, त्याला म्हणतात सेन्सरी इश्यूज, आणि ते अतिशय महत्त्वाचे आहेत. तर हे जे मुलं असतात त्यांना असं जवळ घेणं, हग करणं, मिठी मारणं, किस करणं हे अजिबात आवडत नाही. ह्या मुलांना मालिश अंघोळ घातली तरी ते हाताचा स्पर्श आवडत नाही. समजा बर्थडे पार्टी चालू असेल, सगळेजण बाजूला उभे आहेत, केक, कॅन्डल्स, आवाज, म्युझिक असे जे सेन्सरी स्टिम्युलेशन असतात तर ते लगेच त्यांच्या कानावर हात घालतात. त्यांना एवढे सगळे सेन्सरी त्यांच्या ब्रेनवर एकत्र आदळले की त्यांना प्रॉब्लेम होतो. तर हे सेन्सरी इश्यूज असतात, हे खूप महत्त्वाचे असतात. त्याच्यापेक्षा अजून काळजीजनक असतात की सेल्फ इंजुरियस बिहेवियर. तर हे मुलं काय करतात, कधी कधी स्वतःला स्क्रॅचिंग करतात किंवा स्वतःला चावतात आणि ते चावल्यावर त्यांना असं काय अपॅरंट पेन दिसत नाही की बाबा मी स्वतःला चावलंय, मला दुखतंय. किंवा केस ओढतात त्यांचे, किंवा हेड बँगिंग करतात, डोकं खूप भिंतीवर आपटतात. असे बिहेवियर्स असतील तर प्रॉब्लेम होऊ शकतो. सो इट्स इम्पॉर्टंट की तुम्ही पटकन डायग्नोसिस करावं. त्याच्यापेक्षा अजून एक हे टप्पा आहे की सेफ्टी इश्यूज. तर आपण रस्ता क्रॉस करत आहे, आपण आईचा हात सोडायला नको, किंवा आपण कुठेतरी हाईटवर गेलो, आपण खाली वाकून अगदी एजला जायला नको. हा जो एक स्पेशल ओरिएंटेशन त्यांना लागतो की आपण तो व्यवस्थित करतोय की नाही हे त्यांच्यामध्ये नसतं.
आणि लास्ट आहे मोटर इश्यूज. तर मोटर इश्यूजमध्ये काय की जे आपले मोटर आणि हेल्थ इश्यूज की जे आपले रुटीन फंक्शन्स लागतात आयुष्यात त्याच्यामध्ये पण त्यांना प्रॉब्लेम होतो. हेल्थ इश्यूज कुठले असतात? कॉन्स्टिपेशन असतो, डायरिया असतात, त्यांना फूड अवर्जन्स असतात, काय फूड आवडतात काय नाही आवडतात, त्यांना च्युईंग इश्यूज असतात, स्पीचचे इश्यूज असतातच. तर त्यांना फूड बरोबर घेऊन तोंडात घेऊन ते सगळं कोऑर्डिनेट करायला जमत नाही. काय काय मुलांना फिट्स येतात, काय काय मुलांना अजिबात झोप येत नाही. मग पेरेंट्स कधी कधी याच सिम्पटम येतात की हा अजिबात बोलत नाही आणि त्याला झोप लागत नाही किंवा खूप टेम्पर टँट्रम्स असतात. तर आपण जेव्हा ट्रीटमेंट ठरवतो तेव्हा या सगळ्या गोष्टीचा समावेश करून त्याची ट्रीटमेंट करायची असते. तर ऑटिझमच्या टेस्ट नक्की कुठल्या आहेत? अशी कुठली ब्लड टेस्ट, सीटी, MRI, EG अशी कुठलीच टेस्ट नाही की आपण सांगू शकतो की ही पॉझिटिव्ह आहे तर ऑटिझम आहे. इट्स अ मल्टीफॅक्टोरियल थिंग. त्याच्यामुळे मल्टीफॅक्टोरियल बाळाला बघायला लागतं. आम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओज मागवतो त्याचे घरचे, त्याच्या प्ले स्कूलमधले, तो खाली जातो खेळायला, तो बाकीच्यांवर कसं इंटरॅक्ट करतो आणि त्या व्हिडिओजवर पेरेंट्सच्या हिस्ट्रीवर डेव्हलपमेंटल डिले, स्पीच नाही त्याच्यावर ह्याचं डायग्नोसिस करत असतो. तर त्याच्यात बरेच लेवल्स बघायचे असतात. नंतर बाळाचं डेव्हलपमेंटल क्वेश्चन बघायचे असतात. अशा सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. आता ह्याच्यात ट्रीटमेंट काय असते? तर ह्याला अशी औषधांची ट्रीटमेंट असते की ड्रग थेरपी आहे, हे औषध घेतलं की तुमचं मूल मरवेल. तर इट्स अ ट्रीटमेंट विथ डिफरंट थेरपिस्ट. तर त्याच्यात पिडियाट्रिशियन आधी फर्स्ट स्टेप असतो, त्याच्यानंतर डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियन असतो, सायकोलॉजिस्ट असतो, सायकॅट्रिस्ट असू शकतो, बिहेवियर थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट असे सगळे लोक असतात. बऱ्याच वेळा बिहेवियर थेरपीमध्ये अप्लाइड ABA टेक्निक जी आपण म्हणतो तर हे टेक्निक्स अतिशय महत्त्वाचे असतात. कारण ऑक्युपेशनल थेरपी, बिहेवियर थेरपीनी खूप मुलांमध्ये फायदा होतो. एस्पेशली जर तुम्ही अर्ली निदान केलं 1.5-2 वर्षाला आणि व्यवस्थित थेरपी दिली तर 4-5 वर्षापर्यंत जेव्हा मूल बाकीच्या मुलांसारखं होतं तो ते त्यांच्याबरोबर सगळं रमवू शकतो, तो त्यांच्याबरोबर शाळेत जाऊ शकतो. त्याला असे काही वेगळी ट्रीटमेंट द्यायची गरज नसते. तर पेरेंट्सनी खूप लक्ष द्यावं की मुलांचं स्क्रीन टाईम जास्त व्हायला नको, कारण त्या स्क्रीन टाईमनी पण ह्याचे सिम्पटम्स वाढतात. तर 2 वर्षापर्यंत शक्यतो मोबाईल फोन मोबाईल टॅबलेट अजिबात देऊ नये. 2 वर्षानंतर थोडा होईना तर नेटवर गाईडलाईन्स आहेत की 2 वर्षाचं मूल, 3 वर्षाचं मूल किती स्क्रीन टाईम तुम्ही देऊ शकता. तर कमीत कमी स्क्रीन टाईम द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर प्रोसेस्ड जंक फूड आणि खूप शुगरी फूड हे तुम्ही बाळांना अवॉइड करायचं. चॉकलेट्स, बिस्किट्स ह्या सगळ्या गोष्टी असतात ते. तुमच्या पिडियाट्रिशियन बरोबर इन कॉन्टॅक्ट राहा आणि हे सगळे थेरपिस्ट असतील ते त्या थेरपिस्ट मुलाला हील करतील. थँक्यू व्हेरी मच.